नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मार्केटमध्ये जशी टोमॅटो प्युरी मिळते तशीच आपण घरीच करणार आहे। तर बघा, मस्त असे केमिकल फ्री, कुठल्याच प्रकारचा यामध्ये रंग मिसळला नाही। हा नॅचरल रंग आहे टोमॅटोचा। तर बघा, मस्त असा लालबुंद रंग आलेला आहे आणि ही टोमॅटो प्युरी करायची खूप सोपी पद्धत आहे। मार्केटमधील विकत आणायची तुम्ही विसरून जासाल आणि अशीच घरीच बनवायला घेसाल। पहिल्या प्रयत्नात तुम्ही ही प्युरी करायला शिकाल। चला तर मग पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त आपण मार्केटसारखी अजिबात आंबट न होणारी, छान अशी चवीला लागणारी प्युरी करायला लगेच सुरुवात करूया। टोमॅटो प्युरी करण्यासाठी तुम्ही अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे। तुम्ही बघू शकता, मस्त अशी लाल चुटूक आहे। असे छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे। तर सर्वात आधी इथे मी हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले। तर सगळ्यात आधी आता आपल्याला हे कट करून घ्यायचे। तर याचे टरफल सहज निघतील, त्यामुळे सुरीने याला थोडंसं कट करून घ्यायचं। बघा, या पद्धतीने अशी दोन्ही साईडने मध्यभागी असे कट करून घ्यायचे। बघा, जास्त कट करायचे नाही। तुम्ही बघू शकता, दोन्ही मध्यभागी मी असे कट लावून घेतले। जास्त प्रमाणात कट केले नाही, जेणेकरून आपल्याला याचे टरफल असे सहज काढता येतील। तर आणखी तुम्हाला मी एक कट करून दाखवते। बघा, अशा पद्धतीने हे कट करायचं मध्यभागी, शेवटपर्यंत कट करायचं नाही, इथपर्यंतच कट करून घ्यायचं। बघा, मध्यमध्ये असं कट करून घेतलं। याचप्रमाणे सगळे आता टोमॅटोला कट लावून घेते। इथे सगळ्या टोमॅटोला मी कट लावून घेतले आहे। आता आपल्याला हे शिजवण्यासाठी कुकर घ्यायचा आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे। यामध्ये आपल्याला टोमॅटो शिजायला घालायचे आहे। तर त्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं आहे। यामध्ये आपल्याला हे टोमॅटो घालून घ्यायचे। कुकरला झाकण लावायचं, गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा। आणि तर इथे मी 2 शिट्ट्या काढून घेते। इथे कुकरच्या मी 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि वाफसुद्धा काढून घेतली आहे। झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता, टोमॅटो इथं एकदम असे मऊ शिजलेले आहे। बघा, टोमॅटो आता आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि संपूर्ण असे गार करून घ्यायचे। थंड झाल्यावर मग आपण याचे टरफल काढून घेऊया। बघा, इथे मी टोमॅटोची टरफल काढून घेतली आहे। बघा, या पद्धतीने अशी सगळी टरफल काढून घेतली। आता आपल्याला इथं एक मिक्सरचं भांडं लागेल। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेले टोमॅटो घालून घ्यायचे। तर हे टोमॅटो सगळे मी गार करून घेतले, नंतर टरफल काढून घेतली। आता मिक्सरला झाकण लावून छान याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। बघा, इथे मी मिक्सरला सगळे टोमॅटो अशी बारीक वाटून घेतली, छान याची प्युरी करून घेतली। तुम्ही बघू शकता। आता इथं आपल्याला एक प्लेट लागेल। आता चाळणीमधून आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे। तर इथं मी एक प्लेट घेतली, इथं चाळणी आहे आणि या चाळणीतून आपल्याला ही गाळून घ्यायची। बघा, इथे मी छोटी चाळणी वापरली आहे, मोठ्या चाळणीवर सुद्धा हे गाळून घेऊ शकता। बघा, याच पद्धतीने आता सगळी पेस्ट मी गाळून घेते। तर बघा, इथं मी टोमॅटो प्युरी छान चाळणीमधून गाळून घेतली आणि तुम्ही बघू शकता, मस्त इथं आपली ही टोमॅटोची प्युरी बनवून तयार आहे। यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं केमिकल रंग मिसळला नाही। मार्केटसारखी टोमॅटो प्युरी आपण घरीच बनवू शकतो। मार्केटमधली टोमॅटो प्युरी आपण जर विकत आणली, चवीला तर खूप छान लागते, पण त्यामध्ये रंग मिसळला असतो, केमिकल मिसळलं जातं। त्यामुळे शक्यतो घरीच अशी टोमॅटो प्युरी तुम्ही तयार करून घेऊ शकता। छान मार्केटसारखीच होते। बघा, मस्त इथं ही होममेड आपली टोमॅटो प्युरी बनवून तयार आहे आणि यामध्ये आपण कुठलाच रंग मिसळला नाही, नॅचरल टोमॅटो प्युरी तयार आहे। तुम्हाला जर रंग हवा असेल तर तुम्ही यामध्ये 2-3 बीटचे तुकडे सुद्धा टोमॅटोमध्ये शिजायला घातले तरी चालेल, त्याने सुद्धा रंग छान येतो। परंतु जर पिकलेले टोमॅटो असले लालबुंद, तर ते चवीला असे गोडसर असतात। आणि तुम्ही जर अर्धवट पिकलेले टोमॅटो घेसाल, टोमॅटो प्युरी जेव्हा बनवणार, तर त्याचा रंग असा एकदम असा लालबुंद नसतो। ते टोमॅटो प्युरी अजिबात चांगली लागत नाही, आंबट होते। त्यामुळे छान अशी पिकलेले लालबुंद टोमॅटो घ्यायचे आणि त्याचीच प्युरी घरीच बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊ शकता।
जेव्हा टोमॅटो महाग होतात त्याच आधीच आपण भरपूर सारे असे टोमॅटो बाजारातून विकत आणले, त्याची प्युरी तयार करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. आरामात खूप दिवस टिकते आणि जेव्हा केव्हा आपल्याला भाजी बनवायची असेल तेव्हा त्यामध्ये आपण ही प्युरी घालू शकतो आणि आपली टोमॅटो प्युरी बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी खूप सोपी आहे. कमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.